मी बऱ्याचदा आहे ना, डाउजिंग हं. किंवा रेकी वगैरे असेल, तर मी त्या वास्तूत करत नाही. ओके. कारण त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तिथल्या ऊर्जेंना अर्थात हं. चांगल्या वाईट दोन्ही धरू आपण. करेक्ट. चांगलंच मला बोलायचंय. समजा वाईट ऊर्जा आहे, तर त्यांना असं वाटतं की हिला काय कळलेलं नाहीये. बुद्धीनेच हं. करायचंय मला. करेक्ट आहे. ते मग मी असं करते की त्या ऊर्जेला मी उद्दीपित करत नाही, की आता हं. तू पण एक्स्ट्रीम तुझं रूप दाखव. हां, हां, हां. मग त्या ऊर्जेला काम ठेवणं आणि काम ठेवून, ठेवून बाहेर काढणं ही हं. खरी कला आहे. जाणीवपूर्वक बघणं आम्हाला हं. फार गरजेचं असतं, की शेवटी डीलच करतोय ना आम्ही त्या करेक्ट, ऊर्जेंशी. करेक्ट आहे. आता हां. त्या ऊर्जा जातकाला त्रास देतायत. का देतायत? कारण त्या ऊर्जांना इथून बाहेर पडायचंय. हं. जर इथून बाहेर पडायचं नसेल, तर ते त्या वास्तूत जातकाला येऊच देत नाहीत. मग अशा वेळेस त्या ऊर्जेंना आम्हाला थोपवून ठेवणं, काम करून ठेवणं. बघा एखादी तर्किष्ट, रागिष्ट व्यक्ती आता मला सांगायचंय, की समजा तुमच्या सीटवर बसली आहे हं. आणि मला अपेक्षित आहे, की तुम्ही येऊन बसणार. हो. आता मला तुम्हाला उठवायचंय त्या तर्किष्ट व्यक्तीला, की बाबा ते येऊन बसणार. हं. मी त्याला म्हटलं, की "चला, चला उठा आता निघा. इथे काय बसायची हां. तुमची जागा नाही." तर तो उठेल का? नाही रागच येणार त्याला वगैरे. कशाप्रकारे रिएक्ट करेल, किती भांडेल. हो. पण तेच म्हटलं, की "साहेब तुमचं छान झालं. आता आपण मस्त बोललो, हं. गप्पा छान झाल्या. तुम्हाला ना तिकडे बोलवलंय." तर ते म्हणतील, "हां, ठीक आहे मी जाऊन येतो." मुद्दा काय आहे? चेअर रिकामी चेअर करणं. रिकामी करणं. चेअर रिकामी झाली ना, मग ती हं. प्रेमाने पण करता येतेच की. करेक्ट.